मताधिक्य जे आहे ते या मतदारसंघामध्ये मिळत आहे. आपल्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं माजी खासदार राजन विचारे असतील, मनसेकडनं अविनाश जाधव होते. ही तिहेरी लढाई कुठेतरी होणार होती. मात्र आता जर निकाल पाहिला तो एकाच साईडने निकाल लागलेला पाहायला मिळतो. ठाणेकर मतदार हा शून्य आहे. माझं प्रगती पुस्तक त्यांच्या समोर आम्ही ठेवलं होतं आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंडाच्या पाठीशी नेहमीच ठाण्यातला मतदार जो आहे तो राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर भरभरून मतं दिली आणि आम्हाला आशीर्वाद दिला. मनसेनी खरं तर मोठं लक्ष केंद्रित केलं होतं या मतदारसंघावरती. राज ठाकरे यांनी स्वतः 2 सभा घेतल्या होत्या. आपल्या विरोधात जोरदार प्रचार जो आहे तो मनसेनी केला होता. मात्र मोठी पिछाडी अविनाश जाधव यांना पाहायला मिळते. शेवटी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आमचा अजेंडा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आम्ही पॉझिटिव्हली लोकांच्या समोर आमचं काम आणि पुढचा आमचा प्लान हे घेऊन गेलो आणि लोकांनी भरभरून त्याच्याला प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीला एक तर आपलीच पुन्हा एक सरकार